आज मार्च 2026 फाल्गुन पौर्णिमा। या दिवशी महालक्ष्मी योग, धनयोग, नक्षत्र योग, अमृत सिद्धी योग यांचा संयोग तयार होत आहे। या दिवशी स्वतः माता लक्ष्मी पृथ्वीवर वास करण्यासाठी येते असे शास्त्रात वर्णन आहे। शास्त्रानुसार या दिवशी जर तुम्ही लहान लहान उपाय केले तर महालक्ष्मीचा आशीर्वाद असा मिळतो की तुमच्या जीवनातील धनसंपत्ती अडचणी दूर होतात, धनसंबंधित अडचणी दूर होतात आणि वर्षभर आर्थिक निर्णयांमध्ये लाभ होतो। तसेच तुमच्या मनातील सर्व शंका दूर करो। होलिका दहनाचा योग्य वेळ कोणता? होळी कधी खेळावी? चंद्रग्रहण भारतात कधी दिसेल? सूतक काळ कधी सुरू होईल आणि कधी संपेल? त्या काळात कोणती काळजी घ्यावी? या सर्व प्रश्नांची संपूर्ण माहिती पाहूयात। यासोबतच सर्व राशींची भविष्यही सांगितले जाईल। चला तर आता तिथींच्या गोंधळाबद्दल स्पष्टता आणूया। हिंदू पंचांगानुसार होळीचा सण फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो। वर्ष 2026 मध्ये फाल्गुन पौर्णिमा 2 मार्चच्या संध्याकाळपासून ते 3 मार्चच्या संध्याकाळपर्यंत आहे। सामान्यतः ज्या दिवशी पौर्णिमेची संध्याकाळ असते त्या दिवशी होलिका दहन केले जाते, पण 2026 मध्ये 3 मार्चच्या संध्याकाळी चंद्रग्रहण आहे आणि शास्त्रानुसार ग्रहण काळात कोणतेही शुभकार्य, पूजा किंवा अग्निप्रज्वलन केले जात नाही। ग्रहणाच्या वेळी केलेले होलिका दहन शुभ फळ देत नाहीत, म्हणून होलिका दहन ग्रहण संपल्यानंतरच शुद्धीकरण करून करावे। जे लोक 2 मार्चला होलिका दहन करू इच्छितात त्यांच्या समोरही अडचण आहे, कारण त्या दिवशी संध्याकाळी भद्रा लागते आणि भद्रा काळात होलिका दहन करणे अशुभ मानले जाते। मात्र यंदा होळीच्या दिवशी चंद्रग्रहण येत असल्याने या काळात होळी पेटवून तिची पूजा करायची हा प्रश्न अनेकांना पडला आहे। चंद्रग्रहणाच्या काळात आपण शुभ कार्य किंवा कोणतेही धार्मिक कार्य, पूजापाठ करत नाही, त्यामुळे होळी नेमकी केव्हा साजरी करावी हा संभ्रम दूर करण्यासाठी होळीची नेमकी तारीख जाणून घेऊ। होळी दहनाबाबत यंदा खूप गोंधळ निर्माण झाला आहे, कारण 2 आणि 3 मार्च दोन्ही दिवशी पौर्णिमा आहे, तर 3 मार्च रोजी चंद्रग्रहण लागणार आहे। त्यामुळे नक्की कोणत्या दिवशी होळी पेटवायची आणि पूजा करायची याबाबत संभ्रम आहे। पण ज्योतिषांच्या मते होळीचे दहन व पूजन 2 मार्च रोजी करणे शुभ ठरेल। या दिवशी प्रदोष काळात पौर्णिमा तिथी असेल, त्यामुळे शुभ मुहूर्तावर होळी पेटवू शकता। तसेच 3 मार्च रोजी चंद्रग्रहण प्रदोष काळात असल्याने यावेळी होळी पूजन करणे शास्त्रानुसार शुभ मानले जाणार नाही। पौर्णिमा तिथी 2 आणि 3 मार्चला 2 दिवस आहे। 3 मार्चला प्रदोष काळ लागण्याआधीच पौर्णिमा तिथी समाप्त होईल। हिंदू धर्मग्रंथानुसार असे सांगितले जाते की जर 2 दिवस पौर्णिमा तिथी लागत असेल तर पहिल्या दिवशी पौर्णिमा तिथी प्रदोष काळात येते आणि दुसऱ्या दिवशी प्रदोष काळापूर्वी संपते। यामुळे होळी दहन हे प्रदोष काळात केले जात असल्याने यंदा होळीची पूजा ही 2 मार्च रोजी करणे शास्त्रानुसार मान्य केले जाईल। वेद पुराणानुसार या दिवशी योग्य मुहूर्तावर आणि योग्य पद्धतीने उपाय केल्यास भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद मिळतो। यावेळी चंद्रग्रहणात चतुर्ग्रह योग आणि इतर विशेष योग निर्माण होत असल्यामुळे जर आपण शांतपणे विधीपूर्वक काही विशेष उपाय केले तर वर्षभर घरात धनाची कमतरता भासणार नाही। माता लक्ष्मींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहील। घरात सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि प्रगती होईल। या येणाऱ्या चंद्रग्रहणाच्या दिवशी निर्माण होणाऱ्या महालक्ष्मी योग आणि धनयोगामुळे विशेषतः काही राशींचे भाग्य उजळणार आहे। राशींबद्दल जाणून घेण्याआधी चला ज्योतिषशास्त्रानुसार त्या विशेष उपायांबद्दल जाणून घेऊ, जे महाचंद्रग्रहणाच्या दिवशी केल्यास तुमच्या जीवनात मोठा बदल घडू शकतो। पहिला उपाय म्हणजे भाग्याचे दरवाजे उघडण्याचा। जर तुम्हाला तुमचे भाग्य नेहमी तुमच्या सोबत राहावे असे वाटत असेल तर चंद्रग्रहण सुरू होण्यापूर्वी किंवा 1 दिवस आधी एक कुलूप आणि चावी खरेदी करा। ग्रहण सुरू होण्यापूर्वी ते आपल्या छतावर ठेवा। नंतर पुढील दिवशी 4 मार्चला ते कुलूप आणि चावी कोणत्याही मंदिरात पुजाराला दान करा। हा साधा उपाय तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडेल आणि नवीन संधी तुमच्यासाठी खुल्या होतील। दुसरा उपाय आहे दुर्भाग्यापासून मुक्ती मिळवण्याचा। जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्यावर शनी दोष, मंगळ दोष किंवा कोणत्याही नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आहे तर चंद्रग्रहण सुरू होताच 1 मूठ काळी मिरी घ्या आणि ती डोक्यावरून पायापर्यंत 8 वेळा फिरवा। त्यानंतर ती मातीच्या भांड्यात ठेवून चाळून टाका। असे केल्याने तुमच्यावरील सर्व दोष नष्ट होतील आणि तुम्हाला त्वरित हलकेपणा जाणवेल। तिसरा उपाय आहे घरात धनवृद्धीसाठी। जर तुम्हाला घरात कधीही पैशांची कमतरता भासू नये असे वाटत असेल तर चंद्रग्रहणाच्या वेळी आपल्या पूजाघरात लाल कापडात एकमुखी धने ठेवून त्याची पोटली बनवा। त्यासोबतच तुपाचा दिवा लावा। नंतर ती पोटली हातात घेऊन माता लक्ष्मीचा बीज मंत्र ओम महालक्ष्मी नमः 11 वेळा जपा।
त्यानंतर ती पोटली आपल्या कपाटात किंवा तिजोरीत सुरक्षित ठेवा. ही पोटली तुमच्यासाठी माता लक्ष्मींचा आशीर्वाद बनेल आणि तुमच्या घरात धनवर्षाव सुरू होईल. जर तुमच्या घरात कोणी व्यक्ती दीर्घकाळापासून आजारी असेल तर चंद्रग्रहण सुरू झाल्यानंतर 1 मूठ काळी लवंग घ्या आणि त्या आजारी व्यक्तीच्या डोक्यापासून पायापर्यंत 8 वेळा फिरवा. नंतर ती लवंग आणि लाल कपड्यात बांधा. पुढील दिवशी 4 मार्चला ती पोटली कोणत्याही मंदिराबाहेर बसलेल्या भिक्षुकाला दान करा. असे केल्याने त्या व्यक्तीवरील नकारात्मक ऊर्जा दूर जाईल आणि आरोग्यात सुधारणा होईल. होळीच्या दिवशी लागणाऱ्या या ब्लड मूनची वाट केवळ ज्योतिषीच नव्हे तर शास्त्रज्ञही 152 वर्षांपासून वाट पाहत आहेत. सर्वात पहिली भाग्यशाली रास आहे मेष राशी. या चंद्रग्रहणानंतर भगवान भोलेनाथांचा पहिला आशीर्वाद हा मेष राशीला मिळणार आहे. त्यांचे भाग्य पूर्णपणे बदलणार आहे. बंद नशिबाचे कुलूप आता उघडणार आहे. व्यापारात मोठा बदल होईल. मेष राशीचा जो व्यवसाय बंद पडला होता तो या ग्रहण काळानंतर पुन्हा सुरू होईल. तुम्ही स्वतः अनुभव घ्याल की जो व्यवसाय ठप्प झाला होता तो आता वेगाने वाढेल. भगवान भोलेनाथांची कृपा तुमच्यावर असेल आणि जीवनातील नवीन मार्ग खुले होतील. ज्या ज्या ठिकाणाहून तुम्हाला धनप्राप्ती होऊ शकते त्या सर्व ठिकाणाहून पैसा येऊ लागेल. तुमचे शत्रूही तुमच्याशी मैत्री करू इच्छितील. तुमच्या जीवनात इतके धन येईल की त्याची वाढ तुम्हाला सांभाळणे कठीण जाईल. जर या ग्रहण काळानंतर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. धनाचा लाभ होणारच. भगवान भोलेनाथाच्या कृपेने तुम्हाला मानसिक शांतताही मिळेल आणि ग्रहणानंतर प्रत्येक क्षेत्रात प्रगतीच प्रगती दिसेल. ज्योतिष आणि वैदिक अध्ययनानुसार या चंद्रग्रहणानंतर मेष राशीच्या लोकांना समाजात मानसन्मान मिळेल आणि तुमच्या प्रतिष्ठेत वाढ होईल. समाजातील तुमचा सन्मान वाढेलच. तसेच पुढील काळात तुम्हाला अनेक संधी मिळतील ज्यामुळे तुमच्या जीवनात पूर्णपणे बदल घडेल. एकूणच चंद्रग्रहणानंतर मेष राशीवाल्यांची तर चांगलीच भरभराट होणार आहे. मेष राशी या चंद्रग्रहणानंतर प्रत्येक सोमवारी भगवान भोलेनाथाच्या मंदिरात जाऊन 1 लोटा गंगाजल शिवलिंगावर अर्पण करा. त्यामुळे नवग्रहांची साथही तुम्हाला मिळेल. दुसरी आणि अद्भुत आनंद देणारी रास आहे मिथुन राशी. मिथुन राशीवाल्यांसाठी स्पष्ट सांगितले जात आहे की या चंद्रग्रहणानंतर तुम्हाला नोकरी मिळू शकते आणि जर तुम्ही आधीपासूनच नोकरीत असाल तर निश्चितच पदोन्नती मिळेल. दीर्घ काळापासून दुर्भाग्यामुळे जे काम अडकले होते ते ग्रहण काळानंतर आपोआप पूर्ण होऊ लागतील. तुमच्या भाग्याचे दरवाजे आता उघडणार आहेत. दुर्भाग्य तुमची साथ सोडून जाईल आणि भाग्य प्रबळ होईल. तुमचा शुभ काळ आता सुरू होणार आहे. नवग्रहांची साथही मिळेल. राहू केतूची दशा तुमच्यासाठी अनुकूल होईल. त्यामुळे तुम्ही घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. मिथुन राशीच्या लोकांचे बाजारात अडकलेले पैसे परत मिळतील. ज्यांनी पैसे उधार दिले आहेत ते स्वतः येऊन पैसे परत करतील. जर तुम्ही या चंद्रग्रहणानंतर गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर चांगला फायदा मिळू शकतो. मिथुन राशी, तुम्ही प्रत्येक सोमवारी एखाद्या गायीला स्वतःच्या हाताने 8 पोळ्या खाऊ घाला. त्यामुळे वर्षभर भाग्याची साथ मिळेल. पुढील रास आहे कन्या राशी. कन्या राशीच्या लोकांवर आता भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद वर्षाव होणार आहे. तुमचे भाग्य पूर्णपणे प्रबळ होणार आहे. या चंद्रग्रहणानंतर तुमचे विरोधक आणि शत्रू तुमच्या समोर नमते घेतील. जीवनातील अडचणींपासून बाहेर पडण्याचा काळ जवळ आला आहे. जर तुम्ही नोकरी करत असाल तर अनेक समस्या हळूहळू संपतील. परदेशी प्रवासाचे योग तयार होत आहेत. जर विवाह लांबणीवर पडला असेल तर लग्नाचेही चांगले योग आहेत. संतान प्राप्तीची इच्छा असल्यास तीही पूर्ण होण्याची शक्यता आहे. दीर्घकाळ आजारपण असेल तर ग्रहण काळानंतर आरोग्यात सुधारणा होईल. फक्त प्रत्येक सोमवारी शिवमंदिरात जाऊन 1 लोट्यात पाणी, थोडे दूध आणि मिश्री मिसळून शिवलिंगावर अर्पण करा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. लक्षात ठेवा, हा उपाय करत राहिलात तर तुमचे सर्व कष्ट दूर राहतील आणि मनोकामना पूर्ण होतील. पुढील रास आहे धनु राशी. धनु राशीचे लोक जे दीर्घकाळ आजारी होते त्यांना आता आराम मिळेल. शत्रू मैत्रीत बदलतील. समाजात मानसन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. घरात भरभराट होईल. धनसंपत्ती आणि प्रगती मिळेल. जर शनी दोष, मंगळ दोष किंवा 7.5 चालू असेल तर त्यातूनही मुक्तता मिळेल. जीवनात बदल घडवणारे क्षण वारंवार येत नाहीत, पण जेव्हा ते येतात तेव्हा श्रद्धा, संयम आणि योग्य कृती यांची साथ असेल तर नशिबालाही वाकावे लागते. भगवान भोलेनाथ आणि माता लक्ष्मींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहो. तुमच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि यशाची अखंड ज्योत प्रज्वलित राहो.